तुमच्या हाती काय? काही लोक काही समजत नाही म्हणतात तुमच्या हाती आहे का दात पडून राहिला तुझे विनाकारण हजारो रुपये खर्च करते नुसते काळे केस करण्याकरता पांढऱ्याचे त्या 25,000 आहे दात बसवणं नाव नाही सांगत अरे का नुसते किडनी गेले की 5 लाख करतात तोरे देवावर विश्वास नाही विठालो इतका आनंद झाला त्या गवळणी कशा पार पाडतात कशा धावतात नाही कपडे आणि ज्यानं कृष्णाला पाहिलं त्याचं मन मोहित झालं आनंदाला तो जे निडळे जागृत करायला पाहिजे तो जे निडळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन आशवदन वदन हासे आलकर कृष्ण डोलकर कृष्ण घडी घडी अरे कृष्णा ज्याने कृष्णाला पाहिलं जेवढे तुम्ही कीर्तन म्हणजे दुसरं व्यंग काहीच नसतं विठ्ठल 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 कीर्तन म्हटलं म्हणजे आम्हाला आपलं गुपचूप गुपचूप करायचं असतं आम्हाला तिकडला आवाज ऐकायला लागतो तुम्हाला सांगायला लागते विठ्ठल विठ्ठल परमात्मा एवढा एका दिवस पासून एवढा हुशार होता की जो प्रगट झाला तेव्हापासून बुद्धीचा राजा होता असा तो परमात्मा एका दिवसापासून आणि परमात्मा प्रगट झाला त्यावेळेस मुक्त करून टाकलं ज्यावेळेस ते उडून गेले हातातून माया त्यावेळेस वसुदेवाला आणि देवकाला मुक्त केलं आणि त्यांना कंसानं योजना आखली त्या योजनेच्या याच्यातून पहिला बाबळभट त्यानं विळा उचलला आणि तो कृष्णाच्या इकडे गेला सामान्य नव्हता तो माझा धनाचा निजाम काही नाही केलं चालते सोमतरी केलं पाहिजे अरे नौका जाऊ पंढरीला जाऊ नका पण जातो म्हणा जाऊ म्हणता पंढरीसे यम थोर चिंता यम थोर चिंता यम थोर चिंता जाऊ म्हणता पंढरीसे यम थोर चिंता
कृष्णचरित्र पण तुम्ही ऐकता ना, थोडा वेळ जरी ऐकलं तरी खूप आहे. काल्याचं कीर्तन ऐकण्याचे फायदे आहेत तसे 141, त्यातलं तुम्हाला 2-3 सांगतो. काल्याचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर जीवब्रह्म एक स्थिती, जीवब्रह्म एकच स्थिती होऊन जाते. दुसरी गोष्ट, भगवंताचं लहानपणाचं चरित्र ऐकल्याच्या नंतर ज्या राक्षसाचं मी आता थोडक्यात सांगणार आहे, असं आपण ते माझे राक्षस मारले असं आपण नुसतं ऐकलं या कीर्तनात, तर आपला काम, आपला क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर नष्ट होऊन जाते. काम, क्रोध, लोभ, सुने पाठी लागायचे, कोणीच कोणाचा शत्रू नाही, आपणच आपल्या शत्रूला ध्यानात धरा. आणि दुसरी गोष्ट, कृष्णाची चोरी ऐकल्याच्या नंतर आपलं चोरीचा पाप नसतो, ध्यानात धरा. आता पुढे भगवंत चोरी करतील ना, त्या गोपिका ह्याच म्हणणार आहे. आणि तोच प्रश्न मी तुम्हाला सांगतो. तर गोपिका ह्याच म्हणतात, कृष्णा पुढे सांगणार तर मग आपण काय चोरी केली? चोरी करणं म्हणजे काय? जी वस्तू आपली नसेल, आपली नसेल ते बळजबरी, बळजबरी म्हणजे बलात्कार. बलात्काराचा अर्थ लोक दुसरा करतात, बलात्कार म्हणजे बळजबरी. जी वस्तू आपली नसेल ते हक्काने घेणे, बळाने घेणे, चोरून घेणे, असं आपण चोरी करत आलो, जे आपलं नाही ते. आणि काल्याचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर ते चोरीचं पाप नष्ट होते. विठ्ठल वास्तव्यानं पशु कशाशी वाढायला, हे लोकांनी नारळ किती आपटलं, लोकांत काही बदल पडणार नाही. ज्ञानोबा, तुकोबा, इकडून रामदासस्वामी आले, इकडून तुकाराम महाराज आले, नदीत मोठे टाकले, बोंबून राहिले, खूप बोंबलो. पण लोक बोलणार, अरे खाऊ नका, वाईट बघतं, खाल्ल्याशिवाय राहायचा ना, पिऊ नका, पिल्याशिवाय राहायची नाही. कृष्ण चरित्र नसून त्याच्यातून प्रबोधन असतो. आपण अनाथ खात असताना ते अनादार आपला हक्क नाही, ते ब्रह्म आहे. उदाहरणामध्ये जाणीचे यज्ञ करतो, आणि त्याचं जे आहे तो वासुदेव जो करून खात नसेल तो चोरी करून अनाथ खाऊन राहिला. दुसरी गोष्ट, शरीर आपलं नसताना आपण आपलं म्हणतो, हे एक पाप लागते. तर काल्याचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर जो आपला नाही त्याच्यावर आपण आपला हक्क दाखवतो, तो हक्क धीरे धीरे कमी होतो. विठ्ठल विठ्ठल. कृष्णाचं चरित्र सांगण्याकरता तो बाबडभट गेल्याच्या नंतर त्याची इतकी देवानं फजिती केली ते तर काही सांगत नाही, तरी एका चरणात सांगले, म्हणजे साधूचा वेश करा. भगवंत तो दैत्य होता, त्याला मारतच होते,
वंदे वंदे यांना सोंग घेतलं साधूचं ब्राह्मणाचं. गो ब्राह्मणा प्रतिपाद, मला ब्राह्मण माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे. माझ्या गाई मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे, म्हणून त्या ब्राह्मणाला सोडतो. आता आला दुसरा पुतना. पुतना म्हणजे वासना. वासना वासना म्हणजे इच्छा. धनाधार अंतकाळाच्या माम्यावर स्मरण ते प्रयांची मधभावा याचे नात्रस्थ संशय. कीर्तनाचा टाईम होत आला, पण त्यांनी सांगलं थोडं यायला अर्धा तास चालू द्या, काही ना काही ऐकलं गेलं पाहिजे. काय पांड्यासारखी गोष्टी भिन्न ते होणत नाही. विठ्ठल विठ्ठल पुतना म्हणजे वासना. आता हे जर पाहिलं, वासना म्हणजे इच्छा. ते बलिराजाची कोणी कन्या सांगते, कोणी बैल म्हणते. वेगळं 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 वेगळे 18 पुराण आहेत ना. 18 पुराण जर एखाद्यानं पाठ केले आणि दुसऱ्यानं हे केलं पाठ ते केलं, दोघांचा मारा मारावा. कारण याचा अर्थ तिथे लागत नाही, त्याचा अर्थ इथे लागत नाही. म्हणून महाभारत वाचलं. महाभारत वाचलं माझ्या 18 पुराणाचा सार येते. हे जे श्रीमद भागवत आहे की नाही, जे विठ्ठल करायला लागते का? 12 तर वाटले ना. आता काय गंमत झाली, ज्यावेळेस वामन भगवंताला पाहिलं, काय सुंदर रूप आहे. नाहीतरी भगवंत फारच सुंदर आहे, फार सुंदर आहे. आवडे हे रूप लोचन सुख झाले हो साजन. माझ्या डोळ्याला आनंद होतो, साजन म्हणजे बुद्धीला आनंद होतो. असा भगवंताचा सुंदर मुखडा आहे. काय सांगा, तुम्ही ज्या मूर्त्या पाहता त्याच्यापेक्षा करोडपटीनं, जे चित्र पाहता त्याच्या 1000 पटीनं. आणि हे नट दाखवतात की नाही सिनेमातले कृष्णाचं रूप, कोणा अरे हे किती चांगले असले तर याच्या 1000 पटीनं परमात्मा अति सुंदर आहे. त्या रत्नाप्रभेनं पाहिलं त्या सुंदर आहे बोले. हे भगवान काय सांगा, याची आई कशी असेल काय सांगा. माझ्या पोटी जर जन्माला आलं असतं आणि मीनं जर याला दुग्धपान केलं असतं, एकदम उंच झाला असता आणि चांगला हत्ता कट्टा केला असता, बस तेवढीच इच्छा राहिली म्हणा. तर मग तेच इच्छेच्या हिशोबातून पुतना जन्माला. आता कंसाजवळून विळे उचलले. आता पानपट्ट्यात जवळपास चालतात पण विळे कमी चालतात. विळे म्हणजे मुंबईला पहिले विळे उचलत, लाखाचा विडा 10 लाखाचा. आता काय विचारतात माहिती द्या आपल्याला, काय विचारतात हो आता? हा सुपारी. कारण पानपट्टीवरही सुपारी भेटते. आता पानपट्टीवरही सुपारी भेटते ना, हे लोक खातात. आता हे कीर्तन करा की ते खायचं सांगा. ते सडेल सुपारी असते, त्यात असं काही काढवतात, तुम्हाला न सांगावं. न सांगावं आहे तर हे सुपारी नाही. सुपारी म्हणजे सगळे सुपारी. तर तिनं विडा उचलला पुतना देऊन म्हणे, दादा तू काळजी करू नको, 10,000 हप्त्याचं बल माझ्यामध्ये आहे. आणि तिनं आपल्या रत्नकुंभामध्ये वीज भरलं, असंख्य लेकरं मारले. मारत मारत गोकुळात गेली, पण तिनं एवढं सुंदर रूप घेतलं, राक्षसाला सुंदर रूप घेता नंदाची
पुतनाचं चरित्र ऐकल्यानंतर आपले वासना नष्ट होऊन जाते, हरिरूप होऊन जाते. हरिरूप सुंदर रूप घेतलं तिनं, अप्सरासारखं रूप घेतलं. राक्षस आकाशात उडतात. नारद मुनीला पंखाची गरज नाही, हनुमानजीला पंखाची गरज नाही. योगी एका क्षणात पंढरीला इथून जातो, एका क्षणात द्वारकेत तिथून जातो. हा अभ्यास आहे. आलं का ध्यानात? म्हणून हरिनं माझे हरले चित्त अशी एक गोपिका जे म्हणते. आपल्याला टाइम अजून 10 मिनिटात पहिल्याच चरणावर जायचं. तर एक गोपिका म्हणते हरिनं माझे हरले चित्त. चित्त हरिनं हरण करणं. हरी आपलं सर्व हरण करते. म्हणून तर मोठमोठाले ऋषी आपल्या घरी येत नाही. आपल्या घरी येणं म्हणजे जन्म मृत्यूच्या गावाला येणं, ज्ञानाधारा. आणि चित्त हरण झाल्याच्या नंतर फार वृत्त विसरते. मग कुठे जाते? आता कैशी येऊ, घरा नाही येत ते. साधू घरी येणार नाही असं ते गोपिका सुद्धा म्हणते. आता या गोपिकाचं म्हणणं अजून 10 मिनिट टाइम आहे. आता आपण पुतनाचा समाज चाललाय. पुतनानं सुंदर रूप घेतलं आणि नातं पोतं सांगायला लागलं. कोण आहे? राजाच्या घरी भरपूर येतात. कोण आहे ग? म्हणे मी तुझी मावस बहीण आहे. यशोदा माता विचार करायला लागली. म्हणे मी तर ओळखत नाही. म्हणे तू आंब्या चालत होती, माल लग्न झालं का? मग यशोदा माता नव्हतं, जाऊ दे आपली बहीण आहे. आणि खूप धंदा स्वतः राबून करत, काही नोकराकडून करत, काही धंद्याला गेलेले आहे यशोदा माता. तेवढ्यात पुतना उठलेली आहे. परमात्मा जागे होते. पण पुतना आल्यावर पुतनानं रथकुंभ दिलं. पण त्या बाळानं नुसतं जीभ लावली की मरून जात होता. खूप मेले. पण कृष्णानं असं केलं, जीभ लावली. तर परमात्मानं पहिले डोळे भरून पाहिलं आणि डोळे बंद केले. शास्त्रामध्ये 21 कारण आहे पुतनानं डोळे का बंद केले. तर दोनच सांगतो. एक तर ही स्त्री आहे, आता हिची मी हत्या करणार आहे म्हणून डोळे बंद केले. दुसरं हे बाल हत्यारिणी आहे. ब्रह्महत्यापेक्षा बाल हत्यारेचं पाप जास्ती आहे. आणि गर्भवती स्त्री मारायचं पाप सगळ्यात जास्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. अगं बघा साथ होते आपलं, त्यांचा विशेष नाही. एवढी मोठी पुतना परमात्म्यानं विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं. त्याचं गणित आहे. किती जेवण झालं म्हणजे रक्त बनते, किती रक्तातून दूध बनते. धरा त्या म्हशी दूध देतात ना काही, ते चारा खातात. ढेप तुम्ही एखाद्या कारखान्यात टाका, ढेपण जरा तिथून दूध तयार होते काय? अशी मशिनरी बनवली. आपलं एक मानव यंत्र बनवलं देवानं. त्या यंत्रात यंत्र आणि महायंत्र बरं का, जो त्याला पाहिजे ते यंत्र आले. म्हणजे डोळ्याच्या अंदरला जो पाहणारा बुवा आहे, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. डोळे म्हणजे मी नाही आहे, कान म्हणजे मी नाही आहे. जे आहे त्याला जो पाहिलं त्यानं कृष्णाला पाहिलं. विठ्ठल विठ्ठल. एका क्षणात ते नावा त्याला सोड सोड कृष्णा सोड. आणि भयानक रूप घेतलं. राक्षसानं किती सुंदर रूप घेतलं तरी मरायच्या वेळेस त्याला राक्षस रूप घ्यावं लागते. भयानक रूप घेतलं. पडले ते 1.5 योजन इथून नांदऱ्यापर्यंत. आणि त्याचं वर्णन करतात. नामा म्हणे पडले पर्यंत, नाम म्हणे नल्लाबाबा कर्तुकोण्याकरता गेले होते. आणि येतात सर्व लडबड. आणि काय विचारता? कृष्णा पुतनाच्या अंगावर 1.5 योजन पुतना. मग तिला तोडलं लोकांनी. तुम्हाला वाटेल का तोडलं बा? गावात माणसं राहू नये दे. ध्यान धरा म्हणून परमार्थ करावं लागते. सोने
जे भीता असला रावण बी नाही राहू दिला गावा. जन्म होते फक्त गावात जावं लागते बाहेर. म्हणून देवाचं चिंतन करा. तिथे तारखा नोंदलेल्या आहेत, कोणा तारखेला कधी जावं लागेल. म्हणून देवाचं भजन करावं. वाचनामध्ये पुस्तका ते कविता ऐकतात आपल्या वाचनाला तोंड अगं बगर येता हनुमानजीच्या शक्तीसारखं काल्याचं कीर्तन 4 तास. काही मला 3 वेळा व्हायला काल्याचं कीर्तन 4 तास. पण इथे 1 सव्वा तास होत आहे. त्यानंतर तर 4 तास तुमच्या आशीर्वाद. विठाल 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 अगं बगर येता मारीला बाळपणी अवघी दैत्य खाणी उडवली. आता गोपिका इतकी सुंदर, इतकं सुंदर रूप. म्हणून त्या गोपिका म्हणतात म्हणून त्या ठिकाणी परीक्षितानं प्रश्न केला, हे शिव भगवान, हे बाबा, त्या गोपिका तर खेड्यातल्या होत्या ना. शहरात आणि खेड्यात फरक पडते. मथुरा शहर होतं, दिल्ली शहर होतं. त्या खेड्यातल्या तर अळाने लोक होते पहिले. पत्र आलं की ते लढत. तो पोस्टमन काही वाचून ना दे. आणि तो पहिला वर्ग दुसरा त्याने वाचताना हे लढत सर्व गाव जमा होतं. का कोणा वाटलं कोण गेलं. मग शाळेच्या माणसानं विचारलं, काऊन लढतो रे बाबा. हा रडते म्हणून बाई रडते, बाई रडते म्हणून सगळं घर. मग रडायचं कारण काय काय म्हणे मला पत्र वाचताना. आता जमाना इथले खेड्यातले लोक होते. म्हणून तर म्हणतात परीक्षित राजे, ह्यांना कसं माहित की योगीय दुर्लभ, म्हणजे योग्यांना सुद्धा तो दिसला नाही, तो म्या देखीला साधनी. असं का म्हटलं गोप्याने. तर देव सांगतात वेद गर्वीच्या गोपिकांच्या रूपे प्रगटल्या. या सर्व गोपिका होत्या त्या दान वेद गर्भीच्या श्रुती गोपिकांच्या रूपी प्रगटाला श्रुती ते गुह्य प्रक्षिती सांगितलंय. आता याची एवढी आली आहे, एवढी आली आहे. परमात्मा ज्यावेळेस गोलोकात होते त्यावेळेस राधिका सुद्धा प्रगट झाली. तिथल्या काही गोपिका सुद्धा, वैकुंठातल्या सुद्धा, जनक राजाच्या ठिकाणी राजा रामचंद्रांनी ज्यावेळेस धनुष्य उचलला आणि ते रूप पाहिल्याच्या नंतर असंख्य गोपिकांची इच्छा होती की मला रामजी मिळाले पाहिजे. त्या गोपिका सुद्धा देवानं म्हटलं पुढच्या जन्मात अशा कितीतरी जनक राजाच्या इथल्या बरं का अयोध्यातल्या त्याचं गणित आलेलं आहे. आणि त्या प्रत्येक गोपिका काय म्हणायची, तो Oh
परमात्मा आकर्षित होता. म्हणजे त्या हरीला ज्यानं पाहिलं तो सर्व आपलं हरण करत होता. एवढा परमात्मा सुंदर होता. राम अवताराचा गमन होता. अशा सर्व गोपिका एकत्र झाल्या. बरं नुसत्या त्या सर्व स्त्रिया आहेत अशातला प्रकार नाही. ज्यावेळेस भगवान रामचंद्रजी लक्ष्मणासह वनात असताना बरं का तर भेटण्याकरता भरत आलेला आहे. कशाकरता? हे दादा माझ्यावर कोप करू नको. दादा मी वनात राहतो, तुम्ही गादीवर बसा. तर भरताबरोबर असंख्य सैन्य होतं. ते सैन्य पाहिल्याच्या नंतर लक्ष्मणजीच्या मनात निराळी शंका. म्हणून लक्ष्मणजी रामजीला म्हणायला लागले. रामजीनं शंकेचं निरसन केलं. त्याचा संवाद झाला. भरत शरण आला. त्याच्या बाद दुसऱ्या दिवशी ती गर्दी दिसली. असंख्य ऋषीची गर्दी. लक्ष्मणजी म्हणतात हे काय आहे भगवान? हे सगळे ऋषी लोक दगड घेऊन आलेले आहेत. काय कारण आहे? भगवान रामचंद्रजी म्हणतात तसं नाही, तू शांत राहा लक्ष्मण. सगळे आल्याच्या नंतर त्यांना हे म्हणायचं होतं, हे भगवान हे जे आम्ही दगड आहे बरेच लोक असे आहेत आमच्याजवळ साधू लोकांची यायची एवढी माल त्या आलेलं सांगलाच मी ना 55 वर्षापर्यंत लग्न करत नाही. 98 वर्ष माझं निरोप पाठवतो. महाराज पाय दाखवून अरे 60 वर्षाचा कोण निघले तुले? तसंच तर वारकऱ्याला धोतर निघून येतात त्या मुली. जेवढ्या आता वारकरी त्याला विचारा. त्या बाया म्हणतात फुल पॅन्ट घालत जा. हे पंचायत आहे. कीर्तनाच्या बाजूला चाललो थोडं त्यांच्या पण लंगोटीपासून संसार होतो. ऋषीमुनीचं तेच झालं. काय करा इच्छा झाली म्हणून त्या मापाचे दगड घेतले, डोक्यावर नेले आणि म्हणणार होते की या दगडाचे आम्हाला स्त्रिया करून दे, आमचं कल्याण करा. भगवंताने त्यांचं कल्याण केलं आणि ते म्हणाले आम्हाला स्त्रिया करा, कारण देवानं बुद्धी पडतो. म्हणून ते ऋषी स्त्रिया झाले. अशा त्या गोपिका होत्या आणि त्या गोपिकाचं सुंदर वर्णन भगवंताचा संवाद, यशोदा मातेचा संवाद, कृष्णाचं गाणं, कृष्णाच्या चोऱ्या एवढा मोठा काळाचा विषय आहे. एवढ्या चोऱ्या केल्यावरही यशोदा माता नेहमी सांगते हातात शेड घेऊन, अरे कार त्याला थरथर कापते. यशोदा माता शेड घेतात. भगवंतानं आपल्या पुढे काही बंद केलं नाही. प्रभावती होती उपनंदन आणि 9 लाख त्यांच्याजवळ होते. अशा उपनंदाची पत्नी प्रभावती खूप सुंदर वर्णन आहे. आता या सर्व गोपिका वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यातली एक गोपी दैवत घेऊन चालली आणि काय म्हणाला ते मथुरेच्या बाजारात
तुकाराम महाराज म्हणतात अशा एवढ्या ज्या गवळणी होत्या त्यातली एक गवळणी मथुरेच्या बाजारात आली. म्हणजे असं होतं पहा, सर्व गोकुळ अवंतर खेड्याचं दूध दही जे काय सगळं असेल ते तूप शहरात आजही तेच आहे, आजही तेच आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने थोडे का केले त्याला एकच कारण आहे की या लेकरांना समृद्धी येण्याकरता हे जे दुष्ट लोक आहेत त्याच्याशी लढाई करण्याकरता त्यांना हे खाऊ घालत नव्हते. पण जेव्हा चोऱ्या करून वास्तविक त्या गोपिकांनी कृष्णा तू चोरी करतो रे. परमात्मा म्हणतात कोण आहे चोर? अरे माझंच तर सर्व आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्याच्या रे, म्या हलविल्या प्राण वाहाय जगाचा जाणता. माझं तर सर्व आहे. पण त्या अज्ञानी नाही, त्या ज्ञानी होते, त्या काही सामान्य होते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात असे गवळण चालले असताना ते असं झालं एकरूप झालं, भुलून गेले ते. भुलणे 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 आपल्यालाही बोलायला लागते. ध्यानात आला देवबुद्धी नष्ट करावं लागते. देवबुद्धी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांना आमिष दाखवून देवबुद्धी विषाधीन करून टाकते. म्हणून भागवतात वर्णन आहे देवबुद्धीच्या नरान थोर चिंतेच्या आळदान संकल्प विकल्पाचा मारा ममता द्वार सिद्धिवान. जो देवबुद्धीनं वर्तन करते त्याच्यानं एखादं होत नाही. त्यानं त्या अनाथ पाहिलं की त्याचे सोडवं, कारण जीवित ऐकते ना तो. म्हणून असंही आपल्याला देवबुद्धी सोडून द्यावं लागते. म्हणून तिनं देवबुद्धी सोडून दिली. कोणी एक फुलरी नाही विकिता रस ध्यान हरी का. म्हणून सांगा हा स्वर्गाचा भाग आहे. याच्यातले जे 9 द्वार आहे त्यातले 7 द्वार 5 द्वारांना आकलन करून टाकलं. डोळ्यानं पाहिलं, मनात बसलं. मनात बसल्याच्यानंतर वाणीनं उच्चार केला आणि लोकांनी जे तुकाराम महाराज म्हणतात लोक जे हसतात हे कान जे आहे न द्यावे कान गोविंद घ्या गोपाळ घ्या देखीता डोळा कृष्ण डोळ्यानं पाहला मनात बसला घ्या म्हणे हरी. त्याचं कारण काय आहे? तिसऱ्या चरणात आपुल्या
परिपूर्ण मनामध्ये गोविंद साठविला होता. मच्छिंद्रनाथाला विचारलं, तुमचं नाव काय आहे? माझं काय? या त्याला मच्छिंद्र असं म्हणतात. मला नावच नाही. खूप सुंदर वर्णन आले याच्यात सुद्धा. जड भारताचा आणि रौल गणाचा सौदा. बरं का, आपुलियाचा विसरा घोडा. बरं, हे जाऊ द्या भारी. सोप्या सोपी गोष्ट. एखादा मनुष्य म्हातारा असो साधारण असो, ते बाई असो, नेहमी मुलीला हाका मारत राहते, मुलीला हाका मारत राहते, तो बाबा हाका मारत राहते, मुलीचं लग्न होऊन जाते, सून येऊन जाते, तरी मुलीचं नाव डोळ्यानं तर गेले मुलगी निघून, पण मनात बसल्याच्यानं अजूनही मुलीचं नाव येते. हे मायाचं रस आहे, तर ते तर ब्रह्म आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. त्या गोपिका काही साधारण नव्हत्या. एवढं ब्रह्मज्ञान म्हणजे बृहस्पतीपासून शिकून आलेला उद्धव यांना ब्रह्मज्ञान शिकवण्याकरता आला, तर त्याला ब्रह्मज्ञान यायनं शिकवलं. तुम्हाला आणि कृष्ण भगवंतांना निरोप सांग. काय निरोप सांगला? अरे कृष्ण तर इथेच होता. हा, ज्ञानेश्वर लौकिक आहे. घोड्याने बसू देत, पायी नाही चालू देत. तो का म्हणे हास्य जनो नायका न दया खाया देखिता डोळा पैसला म्हणी तोचे वगैरे हुंचारा. त्यांनी जरी किती टाइम सांगला, पण लिमिट असतं प्रत्येक गोष्टी. म्हणजे आपण लिमिटाच्या वरच गेलो 15 मिनिट, अजून त्यांच्या हिशोबानं अर्धा तास बाकी आहे. बरं का, तर मी लवकर देव विचार म्हणतो. कारण पोट हा नामदेव महाराज म्हणतात, अरे या संसारात सगळं पोटाकडेच पाहतात. आपण तर पोटाचाच टाइम झाला ना. विष्णुदास नामा पोट गण पाहे अजून कोण्या ठाये. यमाडीचा कार्यक्रम झाला, त्या यमाडीचे काही लोक म्हणायला लागले, खरी गोष्ट आहे, कुठे आलो आम्ही. अरे भारताचा म्हणजे अमेरिकेत जाते फक्त पोटासाठी. वित्तभर पोट लागेल ते पाठी. बरं का, संता सगळे पोटी करून दे. मग हा सगळा पाहून जय विठ्ठल म्हणायचा पहिले कंठी धरला कृष्ण म्हणे अवकाशने
Hare
एक 2 मिनिट जय हो जय हो आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता सुख मुनिले परम भागिले नाना पहिले
गुण गायो ध्यान पुराणे मुकुटामध्ये परम प्रिय माधुर जननी सामवेदिका भाविक भक्ता उदारदाता मोक्षदाता देहात्मा आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता मानस तीर्थ द्वादश सोपाने निर्मल भक्ति हरिता हरे लोक सुखमरे संत भुजपुरे सेवनी नामे मानवरवने रसपीता आरती करो तुझ भगवंता जय हो जय भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा गंधाचा वदवे ना कोणाचा प्राणची कीर्तन काराचा देवा हरिवर संताचा जन्मोदाता स्वयं प्रवेता कार्यकर्ता कविता समवरता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आचंदने आदि दुर्गा नीते लगा पूर्णा आनंद होता शरणा विकटरे जन्मा मरणा विकटदाती विरये शांती नाथई वदती दुर्गती माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता देवता उठ गाडीवर गजर मारा गजर मारची आरती म्हणायला पाहिजे ना सदा शिवा